हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार यूट्यूब चॅनलवरती. आज आरू सकाळी 5 वाजल्यापासून जागीच होती. सो तिला आता मी झोपू घातलं. इथं बघू शकता, इथं आरू झोपलेली आहे आणि ती देवाची गाणी वगैरे चालू आहेत. आता वाजलेले समथिंग 7 वाजलेले असतील. माझी पण आंघोळ झालेली आहे आणि आरू झोपली. आता चहा करते, चहा घेते, व्हिडिओ कंटिन्यू करते. आरूला आंघोळ वगैरे घातली, स्वयंपाक वगैरे आत्यानं करून घेतला होता, पूजा वगैरे करून घेतली. बघू शकता इथं मी आरूला झोपी घालत आहे. आरूला आंघोळ घातली, ती झोपायला लागली. आता तिला झोपी घालते, जेवण ते करते आणि मी तुम्हाला आज माझं साडी कलेक्शनसुद्धा दाखवणार आहे. तर माझं साडी कलेक्शन दाखवते तुम्हाला आज. जास्त काही नाही आहेत माझ्याकडे साड्या, जेवढा आहे तेवढा दाखवते इथं. आणि बाकीच्या आहेत त्या तिकडे आहेत पुण्याला. तर ब्लॉग कंटिन्यू करते. आज तुम्हाला साडी कलेक्शन दाखवणार होते. आरू झोपलेली आहे, तर म्हटलं तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवते. जास्त काही नाही, मेन साड्याच दाखवते, कारण ठीक आहे आरू उठेल परत. बघून घ्या, ही आहे. ही मला यांनी घेतली होती मला साडी, पुण्यावरनं घेतली होती त्यांनी मला. याचा कलर आवडलेला म्हणून ही साडी घेतलेली. कलर कॉम्बिनेशन रेड अँड ब्ल्यू, खूप सुंदर बसते ही साडी. घातल्याशिवाय तर खूप सुंदर दिसते. आणि याचं ब्लाऊज मी असं पफचं शिवलं होतं. तर नवीन ट्रेंड निघाला होता ना, तर तेव्हा मी ह्या पफचं ब्लाऊज शिवलेलं. पण मला काही हे ब्लाऊज आवडलेलंच नाही, मला आवडलंच नाही. मी शिवलं पण मला नाही आवडलं. साडी खूप सुंदर आहे, पण ब्लाऊजमुळे मी ही साडी आणखी एकदा सुद्धा घातलेली नाही. आणि ही साडी थोडी पार्टी वेअर आहे. ही साडी मला पहिल्या पंचमीला घेतली होती. माझं लग्न झाल्याच्यानंतर आत्यांनी पहिल्या पंचमीला घेतली होती. आणि याच्या मी बाहेर थोड्या अशा शिवलेल्या. हे साधंच ब्लाऊज आहे. आणि हे बघू शकता, याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. ही आवडलेली होती दीदीला, पण नंतर ती शाळेवर आहे ना, मग तिनं व्हाईट कलरची घेतली, कारण इंडिपेंडन्स डेला वगैरे तिला लागते ना, सो तिनं व्हाईट कलरची घेतली आणि मग मी ही घेतली. ही पण साडी खूप सुंदर आहे आणि खूप छान बसते. मिनी ब्लॉगमध्ये मी ही साडी वेअर केलेली आहे बघा एका, तिथे जाऊन बघू शकता तुम्ही. आणि ही पण साडी पार्टी वेअरच आहे. ही आता माझ्या डोहाळ जेवणाला माझ्या सुंदर आहे. याच्यावरचं ब्लाऊज आणखी मी शिवलं नाही, शिवलं लवकरच. घातली होती मी एकदा, छान आहे, खूप छान बसते ही साडी. आणि ही साडी घेतलेली आहे, आत्याने घेतलेली आहे. ही साडी माझी पहिली वटपौर्णिमा होती ना लग्नानंतरची, तेव्हा घेतलेली. ही पण साडी पुण्यावरूनच घेतलेली. खूप सुंदर, छान बसते. याचा पण कलर ब्ल्यू आहे, छान आहे, एकदम चोपून बसतात, फुगत नाही, काही नाही, खूप सुंदर आहे. याच्यावरचं ब्लाऊज पिंक कलरचं आलेलं आहे. याच्यावरचं ब्लाऊजसुद्धा साधंच आहे, असा गळा वगैरे आहे तसा, बघू शकता. खूप सुंदर आहे, कॉम्बिनेशन छान आहे, ब्ल्यू अँड पिंक, खूप छान कॉम्बिनेशन आहे. आणि ही साडी माझ्या कोणता तरी सण होता तेव्हा घेतलेली आत्याने. आय थिंक तिळगुळ घ्या गोड गोड बोला, तेव्हा घेतलेली साडी. साऊथ इंडियन टाईप आहे. याचं पण कलर कॉम्बिनेशनमुळेच मला ही साडी आवडलेली. आणि ही साडी फक्त आहे 500 रुपयाची. ही साडी परळीतूनच घेतलेली आहे. ही पण साडी खूप छान बसते, खूप सुंदर आहे. याच्यावरचं ब्लाऊज मी थोडं असं शिवलेली, याला फ्री लावलेली आहे इथे, बघू शकता. आणि ब्लाऊज असं इथपर्यंत हे स्लीव्ज आहे त्याचा. ही पण साडी खूप सुंदर आहे. आणि सगळ्यांना आवडलेली म्हणजे ही माझी डोहाळ जेवणाची साडी. डोहाळ जेवणाची साडी आहे माझ्या. मी यूट्यूबला तेव्हा मी ॲक्टिव्ह नव्हते, नाही तर मी यूट्यूबला ॲक्टिव्ह असते ना, तर मी ही साडी मला वेअर करून दाखवलेली फोटो वगैरे आहेत माझे. तेव्हा डोहाळ जेवणाची तेव्हाची साडी आहे माझी डोहाळ जेवणाची आहे. कितीची असेल ते कमेंटमध्ये सांगा. तसं तर मी तुम्हाला प्राईस सांगेलच नंतर, पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये कितीची आहे. याच्यावरचं ब्लाऊज मी टाकू नाही शकत, कारण याच्यावरचं ब्लाऊज मी मापाला दिलेले. दुसरीकडे ब्लाऊज शिवायला टाकले, तिथं मी मापाला दिलेलं आहे. अशी खूप सुंदर, आणि सगळ्यांना इतकी आवडली होती ही साडी की बस, खूप सुंदर आहे, एकदम चोपून बसते. आणि ही पण ग्रीन कलरची साडी, ही पण साडी डोहाळ जेवणालाच आलेली आहे. आत्याच्या कोणीतरी आणलेली ही साडी, माझ्या लक्षात येत नाही, सॉरी. ब्लॉग बघत असाल तर माझ्या लक्षात येत नाही साडी कोणी आणलेली. मला खूप आवडलेली ही साडी, डोहाळ जेवणालाच आलेली आहे, ग्रीन. आणि माझ्या अख्ख्या डोहाळ जेवणामध्ये सगळ्यांनी मला ग्रीनच साड्या आणलेल्या आहेत. आणि
ही साडी आहे, ही साडी माझ्या बहिणीच्या लग्नात घेतलेली आहे तिकडून. बघू शकता, ह्याचं पण कलर कॉम्बिनेशन छान आहे, मस्त आहे ही पण साडी. आणि ही पण साडी खूप जणांना आवडलेली आहे, येलो कलरची. ही पण साडी मी बहिणीच्या लग्नातच घेतलेली होती, पार्टी वेअरमध्ये आहे. ही साडी मी परवा इथूनच घेतलेली आणि हलकी आहे एकदम, असं जड वगैरे नाही, असं दिसायला वर्कमुळे वाटते जड आहे म्हणून. खूप सुंदर आहे, हलकी आहे एकदम. बघू शकता याच्यावरचं ब्लाऊज पण साधंच आहे, एवढं काही हे नाही आहे, साधंच शिवलेलं आहे. त्याच्यावर डिझाईन असल्या मुंडे नाही, लटकन. सॉरी, लाईट आणि फुलं आवडत असेल तर इग्नोर करा. खूप सुंदर आहे, ही साडी मी ऑनलाईन मागवलेली आहे, एकदम प्लेन साडी आहे. 15 असलेली आहे, त्याची दोरा आहे. ही साडी ऑनलाईन मागवली. याच्यावरती ब्लाऊज मी शिवायला टाकले होते तिकडंच, आणखी आणलेलंच आहे. याच्यावरती ब्लाऊज मी कोणाला शिवायला टाकलं, तिकडून कसं चालेल. टाईम सांगला किती वेळेस कोणाला ब्लाऊज घेऊन जा, आता मीच इथे तिथे ब्लाऊज घ्यायला पण झालं. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, उद्याच्या ब्लॉगमध्ये त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. खूप सुंदर साडी आहे. ही साडी खूप दिवसाची आहे म्हणा, तरी समथिंग वर्ष झालं असेल या साडी. याच्यावरची डिझाईन पण मी साडी ऑनलाईनच मागवलेली आहे. याच्यावरची डिझाईन आणि लेस, या लेसमुळे मला ही साडी आवडली. घातल्यामध्ये इतकी सुंदर दिसते ही साडी, खूप छान आहे. जर ह्याची पण लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. त्याच्यावरती ब्लाऊजसुद्धा सगळं शिवलं, त्याच्यावरती ब्लाऊज सुद्धा शिवलं थोडं, खूप सुंदर शिवलं. परफेक्ट बसतो तिथं जाण्या येण्यासाठी साडी खूप छान. हे आहे दिदीने घेतले मला डोहा घेऊन. जास्त साड्या तर माझ्या डोहा जेवणाचे आहे. ही साडी याच्यावरचं ब्लाऊज मी आत्ता शिवायला टाकली, म्हणून डोहा जेवणाच्या साडीवरचं ब्लाऊज मागवली याच्यावरती. ही साडी पण खूप सुंदर दिसते, काच वगैरे लावलेले असे. हे जास्त हेवी नाही, दिसायला दिसते हेवी पण खूप सुंदर आहे. घातली नाही आहे मी, आणखी घालायला असतात. बाकी या साड्याने असंच साधं ही साडी मला आत्ताने घेतलेली दिवाळीला. खूप सुंदर आहे साडी, फॅब्रिक वगैरे खूप छान आहे. आणि ही पण साडी जास्त हे नाही, जास्त प्राईस नाही. पण साडी फक्त 500 रुपयाची. आणि याच्यावरचं ब्लाऊज मी याच्यावरचं ब्लाऊज मी कुणाला शिवलेलं बघू शकते, असं शिवलेलं याच्यावरचं ब्लाऊज आणि शिवलेलं आहे. माझ्या जास्त साड्या म्हणजे हेवी साड्या वापरते आणि या काठपदराच्या साड्या तुम्हाला घालण्यातच येत नाही. सो बघू शकता एवढं तुम्हाला साडी कलेक्शन. बाकीच्या साड्या आहेत त्या, त्यांना डेली वेअरच्या साड्या आहेत, त्याच्यामुळे मी डेली वेअर करतच नाही, ड्रेसेसच घालते. पण ठीक आहे, कुठं जाता येत्या तुम्ही बाहेर वगैरे गेले तर त्यासारख्या साड्या. या साड्या काठपदराच्या काही जातात. ह्याच्यापेक्षा आणखी तिकडे भरपूर पुण्याला तिकडच्या साड्या आल्याच नाही तर माझ्या कपड्यात जागा सुद्धा बसते. कुठे ठेवते तुम्हाला टेन्शन आलं. सो आता आरोग्य विषयी उठलेली आहे, त्यामुळे बघते थोडं परत झोपी घालते आणि परत भेटते. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझ्या साड्या कशा वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला माझं साडी कलेक्शन दाखवलेलंच आहे. आरू उठली होती म्हणून थोडं पटपट दाखवून घेतलं, पण ती उठली की मला काहीच करू देणार नाही. खूप 2-3 दिवसापासून म्हणते मी साडी कलेक्शन दाखवेल, पण तिच्यामुळे मला काय होतच नाही आहे. सो आता टाईम दिलेला आहे 10:44 म्हणजे 11:45 वाजले. जसं तर आज माझं काम लवकरच आवरलेलं आहे, कारण आत्या लवकर गेल्या, स्वयंपाक त्यांना करून गेल्या होत्या. कपडे वगैरे दागिने मी धुवून टाकले आणि आरूचे कपडे वगैरे मी धुवून टाकले. आणि आरू पण झोपली आहे थोडंसं, ती झोपली तोपर्यंत माझे थोडेसे ब्लॉग एडिटिंग करायचं कंटिन्यू करते. आता वाजलेले किती वाजले 12:30 बघू शकता. 12:30 वाजलेले. माझं काम वगैरे सगळं आवरलं होतं आणि थोडंसं ब्लॉग एडिट करायचं तर ब्लॉग एडिट केला. आणि आरू उठली होती म्हणजे आणखी सुद्धा जागी. मी म्हणलं होतं थोडं डोकं दुखत आहे म्हणून थोडंसं आराम करावं, गोळी घेतली होती मी, तसं बरं वाटते आता थोडंसं.
आरू उठली म्हणून इथे बघू शकता आरू कशी खेळत आहे. अगं झोपायचं नाही राणी, किती वेळ झोपते ग, नुसती कावळ्याची झोप झाली बघ. आरू नुसते असे पाय पकडते, पाय पकडते आणि पायाचा अंगठा तोंडात घालते. आणि इतकी आगाव व्हायला लागली तिनं. असं तिला असं पायावर टाकलं ना खेळते, तिनं असं गादीवर खाली टाकलं का बिलकुल खेळत नाही. भरपूर जण असं म्हणते तिला सारखं अंगावर घेऊ नको, अंगावर घेऊ नको, तिला तशीच सवय लागत आहे. पण काय करणार, ती खेळतच नाही. असं पायावर घेतलं तर व्यवस्थित खेळते, नाही तर असं खाली टाकलं तर नुसती रडते. एक तर कूलरचा आवाज इग्नोर करा, कारण कूलर चालू. गरमी अशी होते की कूलर मला बिलकुल बंद करता येत नाही. आणि आरूचा सध्या पहिला उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला रोजच्या ब्लॉगमध्ये मी सांगतच आहे की तिचा पहिला उन्हाळा आहे, त्याचा तिला त्रास होतोय. आरू आमची लय परेशान करते, इतकी परेशान करते की बस. बघते माझ्याकडे ब्लॉगिंग करते मी, तर करायचं राणी तुला ब्लॉगिंग. सुमन बरं. हाय गाईज, हॅलो, कसे आहेत तुम्ही, कसे आहेत तुम्ही? मी खूप छान आहे, तुम्ही कसे आहेत? आता माझी झोप झालीये. झोप झाली ना आरू तुझी? तुझं नाव काय सांग बर, तुझं नाव सांग आरू. वर लाईट आहे ना त्याच्याकडे बघते बघा, असंच पाय पकडून बसते दिवसभर. तिचं असंच चालू राहते, दिवसभर अशी पाय पकडून बसते आणि खेळते. एक तर पायाचा अंगठा तोंडात घालते, पायाचं तरी पाहिजे नाही तर हाताचं तरी पाहिजे, दोन्हीपैकी एक अंगठा त्या तोंडातच पाहिजे. आणि आरू लहान होती ना तर असे गुबू 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 होती, अशी छान होती, मस्त होती. आता नुसती अशी झाली, लय आगाव आहे. तुम्ही फक्त तिच्यासोबत तिचे पप्पा म्हणते की तुला काय परेशान करते काय. बाहेर बसले होते तेवढ्यात आरूचे आजोबा आले, तिचे आजोबा घेऊन गेले तिला. ती कशी खेळते त्यांच्यासोबत. मस्त खेळते त्यांच्यासोबत तिला. गप्पा बसले तर बोला म्हणते तिला. आरूच्या आजोबा आले, आरूला घेऊन गेले. तिची मजा मस्ती चालू आहे तिकडे. कशी आवाज येतोय बघा, आवाज येतच असेल तुम्हाला, कशी खेळते तुम्ही त्यांच्यासोबत. कंटिन्यू करते. आवडते झोपी घातला, चहा वगैरे घेतला आणि तो बघू शकता आधी झोपलेली आहे. आधी झोपलेली तर मोबाईलला पण चार्ज नाही आहे. थोडं घरातली साफसफाई पण करायची राहिली, रॅक वगैरे थोडं धूळ बसते, कारण घरात खूप धूळ येते ना, धूळ वगैरे साफ करून घेते. मोबाईल चार्जला लावते. ब्लॉग कंटिन्यू करते. आता वाजले 7 वाजून 6 मिनिट झालेले. इथं आवीस मस्त काय करते आत्तासोबत. ती आत्ताच फिरून आली, मी सुद्धा बाहेर बसले होते. थोडं गावाकडे कसं 4 माणसं बसतात, बायका वगैरे बसतात बाहेर, मी पण बसले होते मगाशी. आत्ता आले घरात. देवाचे दिवे वगैरे लावा म्हटलं, तर दिवे वगैरे लावून घेते. आणि स्वयंपाक आत्ता आणखी आले नाहीत, उशीर झालेला त्यांना. कूलरचा आवाज येईल, कूलरचा आवाज इग्नोर करा. दिवे वगैरे लावून घेते, स्वयंपाकाची तयारी करते आणि भेटते तुम्हाला. तर इथं आरू उठलेली होती म्हणजे उठलेलीच आहे, झोपली होती. थोडंसं आमचं जेवण वगैरे होईपर्यंत ती झोपली होती. आता उठली आहे, तिची झोप खूप कमी झालेली आहे. आधी झोपायची तर दिवस ना रात्र झोपायची नाही, आता दिवसा झोपत नाही, रात्री झोपते. आता आधी रात्री झोपायची नाही, दिवसा रात्री झोपत नव्हती, दिवसा झोपायची. आरूच्या बोलण्यामुळे आरूला असं तोत्र बोलत माझा शब्द सरळ सुद्धा तोत्रेच निघायला लागले. सोला झोपी घालते परत आणि ब्लॉग इथेच संपवते. उद्याचा ब्लॉग येईलच. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझं साडी कलेक्शन सुद्धा कसं वाटलं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. सो माझे लवकर मला सबस्क्रायबर पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला माझ्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग बघायला भेटेल. सो बाय आरू, बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय. आरू सुद्धा बाय करते. बाय.